नमस्कार. चला तर आज आपण मटार पनीर बनवूया. त्यासाठी मी इथं पावशर पनीर घेतलेलं आहे आणि वटाणे घेतलेले आहेत आणि हे कांदा आणि टोमॅटो मी परतून घेणार आहे थोडंसं तेल टाकून. आपल्याला छानसं असं परतून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर बघा. आपण आता परतून झालेला आहे. आता ग्रेव्ही करून घेतलेली आहे मी. आता यामध्ये मी काजू घेतलेले आहेत, तिखट घेतलेलं आहे, लाल धना पावडर आणि थोडेसे काजू टाकणार आहे मी. काजूमुळे आपलं मटार पनीर खूप छान होतं, चविष्ट लागतं. हे सर्व मी आता ग्रेव्ही करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता काजूमुळे थोडासा कलर बदलला आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मोठा चमचा भरून तेल टाकून आता मी ही ग्रेव्ही फ्राय करून घेत आहे. जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही. आपण पहिलं टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घेतलेला आहे, त्याच्यामुळे जास्त आपल्याला परतायचं नाही. मटार अशा प्रकारे आपलं मटार पनीर तयार झालेलं आहे. बघा, हे मी पनीर मसाला टाकतेय. सर्व बाजूने आप घ्यायचं आहे. बघा किती छान झालेलं आहे आपलं पनीर. छान ग्रेव्ही झालेली आहे, मस्तच. आता आपण थोडा वेळ झाकण ठेवूया, 5-10 मिनिटे. 5-10 मिनिटे झालेले आहे. बघा किती छान झालेलं आहे आपलं मटार पनीर. तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर. वाव, किती छान झाले मटार पनीर. आपण कोथिंबीर टाकून घेऊया. छानच झालेलं आहे आपलं. झटपट होणारी भाजी आहे ही. पुरी, चपाती, भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.